आणि अध्यात्माचा दिवा शहरामध्ये लावणं हे फार कठीण गोष्ट आहे वाघ महाराज. वादळामध्ये दिवा लावल्यासारखा आहे, कधी इजिन सांगता येत नाही. पण तरी सुद्धा तुम्ही सगळे जण इथं अध्यात्म जोपासताय. कारण तुम्ही जोपासत असाल तर तुमचे मुलं निश्चित जोपासतील. एक लोटा जल सारी समस्या का आपण यायला लागली, आई यायला लागली का पोरं बरोबर यायला लागले. आणि देवाजवळ एवढं पाणी व्हायला लागलं का देव म्हणतात आता अंग महाराज पर्यंत कीर्तनात गेला का महादेव भगवान सांगत असतात तर राजा एवढा आंघोळ चालू आहे तर अंग पुसायला सुद्धा आम्हाला टाईम राहिलेला नाही. लोक पाणी आणून टाकतात पण आजूबाजूला जर फुलांचं निर्माल्य पडेल आहे. कारण त्या महाराजांना सांगितलंय लोटाभर जल टाकलं का समस्या का हल होतात. पण मंदिरात गेल्यावर आजूबाजूला जर कचरा असेल तर झाडून काढणं त्यांना सुद्धा समस्याचं हल होते बाबा. बऱ्याच जणांचं काय ठरलेलं नसते वाघ महाराज का दूध चढवायचं म्हणजे तिकडून मयूर महाराज तिकडून दुकानातून दुधाची पिशवी घेऊन येतात तर दातानं भरतात अशी पिचकारी मारतात देवाच्या अंगावरती. आपला धर्म आपल्याला समजला पाहिजे. फक्त जल समर्पित करणं भगवंताला तेवढं अपेक्षित नाही. आजूबाजूला जर निर्माल्य पडलाय ते उचलून बरोबर योग्य ठिकाणी टाकावं. जर इथं झाडलेलं नसेल तर त्या झाडण्यानं सुद्धा पुण्य लाभत असते. आपल्या फक्त एखादं सॉफ्टवेअर असते त्याला कमांड दिली कॉम्प्युटरला तशा स्वरूपाचं आम्ही करतो. हे न करता आमचा धर्म आम्हाला पाळता